हाय हॅलो नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत टिप्स शेअर करणार आहे की आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर त्यासाठी स्वतःमध्ये कोणकोणते बदल जे आहेत ते आपण घडवले पाहिजेत किंवा स्वतःच्या ज्या उणिवा आहेत तर त्या कशा भरून काढायच्या. तर यासाठी काही टिप्स आहेत ज्या की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या टिप्सचा जो आहे ना तर तो फायदा करून घेता येईल. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे ना तर तो म्हणजे रोज सकाळी लवकर उठण्याची सवय लावा, जेणेकरून तुमची सकाळची कामे लवकर आवरली की तुम्हाला दिवसभरामध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत किंवा जे काही तुमची कामं राहिलेली असतील ती जर तुम्हाला पूर्ण करायची असतील तर त्यासाठी तुम्हाला टाईम मिळेल. आणि सकाळी लवकर उठल्यामुळे काय होतं ना, दिवसभर आपली एनर्जी जी आहे ना तर ती टिकून राहते, आपण फ्रेश राहतो आणि आपलं शरीरसुद्धा बघा निरोगी राहतं. आणि दुसरी जी गोष्ट आहे तर ती म्हणजे दिनचर्या तयार करा तुमच्या दिवसाची, की तुम्ही तुमच्या जेवणाचा टायमिंग जो आहे तर तो फिक्स करून ठेवा. जर तुम्ही कुठे ऑफिसला जात असाल तर त्याचा टायमिंग, घरात मुलांचा अभ्यास घ्यायचा असेल तर त्याचा टायमिंग, म्हणजे आपल्या दिवसाची जी दिनचर्या असते ना तर त्याचा टायमिंग जो आहे तर तो असा फिक्स करून ठेवत जा, जेणेकरून मग तुम्हाला जेव्हा तुम्ही कामं करता दिवसभर तेव्हा तुमची गडबड होणार नाही आणि चिडचिडसुद्धा होणार नाही. तिसरा पॉईंट म्हणजे नियमित व्यायाम करत जा. व्यायाम केल्याने काय होतं बघा, आपलं शरीर जे आहे ना तर ते दिवसभर फुल एनर्जीमध्ये राहतं, अजिबात आपण दमत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतत जे आपण आजारी पडत असतो ना बघा, काही ना काहीतरी अवयव जे आहेत ते शरीराचे दुखत राहतात, तर तसं होत नाही. मी सुद्धा आता रोज संध्याकाळी येत ना 4:30 पासून ते 6 वाजेपर्यंत कंटिन्यू वॉकिंगला जाते. तर त्यामुळे काय होतं ना, मी दिवसभर पूर्ण काम जे आहेत ना तर ते आवरून घेते आणि अजिबात मला दमल्यासारखं होत नाही. थोडेसे हातपाय वगैरे दुखतात पण ठीक आहे, एकदा सवय लागून गेली शरीराला की हे जे बदल आहेत ना तर ते थांबतात आणि सतत दिवसभर आपण एनर्जीमध्ये राहतो. कृतज्ञता व्यक्त करायला शिका. तुमच्या चेहऱ्यावर हसू ठेवून तुमच्या दिवसाची सुरुवात करत जा आणि जे तुमच्याकडे आहे त्यासाठी देवाचे आभार मानायला शिका. सकाळी उठल्यानंतर पहिलं हेच काम करायचं की उठल्यानंतर देवाचे पहिले आभार मानायचे, जे आपल्याकडे आहे किंवा देवाने आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत तर त्याचे आभार मानायला शिका. या तुमच्याकडे ज्या गोष्टी असतात ना बघा, तर बऱ्याच जणांकडे त्या नसतात सुद्धा, तर त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी वाईट वाटून घेण्यापेक्षा देवाने जे आपल्याला दिलं आहे तर त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला शिका. रात्री जेव्हा तुम्ही जेवण करता तर तेव्हा आपल्या फॅमिलीसोबत जेवण करायला शिका. म्हणजे कसं, दिवसभर तर कोणाला जमत नाही, कोणाचं ऑफिस असतं किंवा कोणाला दिवसभर कामं असतात, तर त्याच्यामुळे आपल्याला दिवसभर तर काही टाईम भेटत नाही. पण संध्याकाळचा वेळ असा असतो ना की सगळेजणच घरी असतात, तर त्यामुळे आपल्या फॅमिलीसोबत दिवसातील थोडा का वेळ होईना स्पेंड करत जा. संध्याकाळचं जेवण जे आहे ते फॅमिलीसोबत घेत जा, जेणेकरून आपल्याला सुद्धा गप्पा गोष्टींमध्ये वेळ जातो आणि दिवसभरामध्ये जे काही टेन्शन असतं ना आपल्याला, तर ते आपण आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला की ते टेन्शन जे आहे ना तर ते निघून जातं. त्यानंतर ना म्हणजे बऱ्याच जणांना बघा डायरी लिहायला सुद्धा आवडतं. म्हणजे दिवसभरामध्ये काय काय घडलं किंवा कोणत्या गोष्टी घडल्या, सकारात्मक असू देत किंवा नकारात्मक असू देत, या ज्या गोष्टी असतात ना तर त्या बऱ्याच जणांना लिहून ठेवायची सवय असते. तर ही सुद्धा सवय चांगली आहे. तर ज्यांना ज्यांना खरंच जमत असेल तर त्यांनी अशा गोष्टी ज्या आहेत ना तर ते लिहायला शिका. दिवसभरामध्ये तुमच्यासोबत जे काही घडलं आहे तर ते एका डायरीमध्ये लिहून ठेवत जा, जेणेकरून दिवसभरामधील ज्या काही घडामोडी आहेत जर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या असतील तर तुम्ही असं डायरीमध्ये लिहून येत ना त्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या व्यक्त करायला शिकत जा. त्यानंतर म्हणजे संध्याकाळची जी झोप आहे ना तर ती वेळेत घ्यायला शिका. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं, मोबाईलवर आपण आपला बराचसा वेळ जो आहे ना तर तो घालवतो, त्यामुळे मग रात्री झोपायला उशीर होतो आणि रात्री झोपायला उशीर झाला की सकाळी आपलं कामाची जी आहे ना तर ती पूर्ण गडबडच होऊन जाते. म्हणजे एकदा रात्री लेट झोपलं की सकाळी लेट उठणार, मग कामे सुद्धा लेट होणार. तर त्यामुळे काय होतं ना, दिवसभराचं जे काही आपलं रुटीन असतं ना तर ते एकदमच बिघडून जातं. तर त्यामुळे संध्याकाळी टायमिंगवरती झोपलं की व्यवस्थित संध्याकाळची आपली झोप झाली की आपला दिवस जो आहे ना तर तो पूर्ण आनंदात जातो, चांगला जातो. आणि आपल्या आयुष्यामध्ये असे छोटे मोठे जे बदल असतात ना तर ते घडवून आणले ना की आपलं आयुष्य जे आहे ना तर ते सोपं जातं आणि चांगल्या पद्धतीचं सुद्धा जातं. स्वतःचा स्वीकार करायला शिका. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं, आपल्यामध्ये उणिवा असतात, म्हणजे आपल्याला माहीत असतं की आपल्या या गोष्टी चुकत आहेत किंवा इथे आपण चुकतोय, पण बरेचदा आपण ते मान्यच करत नाही की हा माझ्याकडून ही चूक झाली. म्हणजे आपल्याला तर माहिती असतं की हे चुकलेलं आहे आणि हे
आपल्याकडूनच झालेला आहे, पण तरीसुद्धा आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. तर तसं न करता जर आपली एखादी गोष्ट चुकली आहे किंवा आपल्यामध्ये जर काही उणिवा असतील, तर त्या भरून काढण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून कसं होतं, स्वतःमध्ये थोडेफार जरी बदल केले ना, तर आयुष्य जे आहे ना, तर ते खूप सोपं जातं, आनंदी जातं. सतत पॉझिटिव्ह राहत जा. जेणेकरून जर तुमच्याकडून काही चुकलं वगैरे असेल, तरीसुद्धा ते मान्य करायला शिका. जेणेकरून मग कसं होतं, एकदा चांगल्या गोष्टींची सवय लागली ना, तर लोकंसुद्धा चांगल्या व्यक्तींसोबतच आपला वेळ घालवायला जे आहेत ना, तर ते तयार असतात. सतत जर तुम्ही निगेटिव्ह बोलत राहिलात किंवा कडून चुका होत आहेत, पण तरीसुद्धा जर तुम्ही त्या मान्य करत नसताल, तर लोकंसुद्धा मग काय करतात, की त्यांना जर माहिती असतं, की हां, याच्याकडून चूक झालेली आहे. पण जर आपण ती मान्य केली नाही ना, तर ती सुद्धा आपल्याकडे दुर्लक्ष करायला शिकतात. त्यामुळे ना, जर आपल्याकडून काही चुकत असेल, तर ती चूक जी आहे ना, तर ती मान्य करायला शिका. तुमच्यामध्ये जी काही भीती वगैरे असेल किंवा ज्या काही चुका असतील, तर त्यांचा सामना करायला शिका. आता बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टींपासून भीती वाटते. तर आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते, तर ती भीती भरून काढण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जर कोणाला आता बऱ्याच जणांना पोहायला भीती वाटते, कोणाकोणाला गाडीमध्ये बसल्यानंतरनं भीती वाटते किंवा प्रवासात जास्त लांब जायचं म्हटलं, तर एखाद्याला भीती वाटते. तर हे ज्या गोष्टी आहेत ना, तर त्यांचा सामना करायला शिका. सतत जर आपण घाबरत राहिलो, भीती जर आपल्या मनात राहिली, तर आपण जे आहेत ना, तर ते कोणतीच गोष्ट चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. आणि आयुष्य हे एकदाच मिळतं, तर त्याच्यामुळे ना ते जगून घ्या. ज्या काही तुमच्या उणिवा आहेत, ज्या काही भीती आहेत किंवा ज्या काही तुमच्या चुका आहेत, तर त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. जी काही भीती असेल, तर ती मनातून काढून टाका. त्यामुळे ना कसं होतं, आयुष्य आपलं सुरळीत चालू राहतं आणि खरंच आयुष्य जगताना ना नेहमी हसतमुखाने जगलं पाहिजे. जेणेकरून जर काही आपल्याला कधी कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला, तर त्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या नेहमी आपण हसतच त्यांचा सामना करू. आता तुमचं जे काही ध्येय असेल, तर ते निश्चित करायला शिका. म्हणजे तुम्हाला काय बनायचंय किंवा तुम्हाला काय व्हायचंय हे जे आहे ना, तर ते एकदा नक्की ठरवून घ्या. जेणेकरून जर तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे जायचं असेल, तर त्यासाठी जे मार्ग आहेत, तर ते सोपे होतील. घरातली कामे तर सगळेजणच करतात. ते काही कोणाला चुकलेले नाही. सगळ्यांनाच ही जी कामे आहेत ना, तर ती करावी लागतात. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही स्वतःला तुम्हाला काय व्हायचंय किंवा तुमचं काय ध्येय आहे, तर ते जे ध्येय आहे ना, तर ते ठरवायला शिका. जेणेकरून तुमचा जो टाईम आहे, तर तो सुद्धा निघून जाईल आणि जो रिकामा वेळ असतो, त्यामध्ये आपण असं बिझी राहिले ना, तर निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येत नाहीत. तर त्यामुळे छोटं-मोठं जे काही असेल, तर ते स्वतःचं करायला शिका. म्हणजे कोणत्याही गोष्टी असू देत, तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा आहे किंवा बिझनेस करायचा आहे. जे काही तुमचं ध्येय असेल, तर ते ठरवा आणि त्याच्यासाठी वेळ काढत जा. कारण की घरातली कामे तुम्ही कितीही केली तरीसुद्धा ती संपत नाहीत. त्यामुळे ना आपलं ध्येय निश्चित करा. जेणेकरून तुम्हाला जर एखादं ध्येय गाठायचं असेल, तर ते ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला मदत होईल. आणि नेहमी प्रामाणिक राहूनच काम करा. आता बऱ्याचदा कसं होतं, बरेच जण असतात, की कामं करताना नेहमी काहीतरी गडबड गोंधळ करतात आणि मग त्याचे जे पैसे आहेत, तर ते एक्स्ट्रा घ्यायला सुरुवात करतात किंवा एखादं काम करायचं असेल, तर कुठेही आपण गेलो तरीसुद्धा आपल्याला म्हणतात, की वरती एक्स्ट्रा पैसे द्या, आम्ही तुमचे लगेच काम करून देतो. तर असं न करता प्रामाणिक राहून काम करा. म्हणजे जरी तुमची एखादी गोष्ट होत नसेल किंवा एखादं काम तुमचं होत नसेल, तरीसुद्धा प्रामाणिक राहून जर तुम्ही ते काम केले ना, तर ते काम उशिरा का होईना, पण ते होणार. त्यामुळे नेहमी प्रामाणिक राहूनच आपली जी कामे आहेत ना, तर ती करायची. तुमच्यासाठी दररोजची काही मिनिटे जी आहेत ना, तर ती काढून घेत जा. म्हणजे दिवसाची सुरुवात झाली, की स्वतःसाठी असा वेळ जो आहे ना, तर तो निश्चित करून ठेवायचा, की दिवसातली ही 15 मिनिटे किंवा या वेळेतली ही 15 मिनिटे मी स्वतःसाठी देणार आहे. दिवसभरामध्ये तुम्ही कितीही कामे केली तरीसुद्धा ती काही संपत नाहीत. त्यामुळे ना स्वतःसाठी जो वेळ आहे ना, तर तो काढायला शिका आणि हा जो वेळ आहे ना, तर त्या वेळेमध्ये तुम्हाला जे काही करायला आवडत असेल, तर त्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या करत जा. दिवसभरामध्ये आपली कामे तर काही संपत नाहीत. त्यामुळे ना दिवसातली अशी एक वेळ निश्चितच करून ठेवा, जो वेळ फक्त तुमच्यासाठी असेल. त्यावेळेस तुम्ही घरातली म्हणा किंवा बाहेरची म्हणा, कोणतीही जी कामे आहेत ना, तर ती करायचा प्रयत्न करायचा नाही. तो वेळ फक्त स्वतःसाठीच ठेवायचा. जेणेकरून कसं होतं ना, तो वेळ तुम्ही जेव्हा स्वतःसाठी देता ना, तेव्हा आपलं मन जे आहे ते आनंदी राहायला लागतं आणि जेव्हा आपण आनंदी राहतो, तर तेव्हाच आपलं जे आयुष्य आहे ना, तर ते आनंदी असतं. जर आपण स्वतःच आनंदी नाही राहू शकलो, तर मग आपण दुसऱ्यांना काय आनंदी ठेवणार? तर त्यामुळे ना नेहमी स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात आधी स्वतःला जे आवडतं, तर ते करायला शिका. सगळ्या गोष्टी मागे ठेवा. फक्त स्वतःला पहिल्यांदा ठेवा. ज्या काही तुम्ही गोष्टी करणार आहात, तिथे स्वतःला पहिल्यांदाच नेहमी ठेवायचं. कारण की आपल्यानंतरनं मग बाकीच्या गोष्टी असतात. जर आपणच चांगले आनंदी राहणार नाही, आपले जर विचार चांगले नसतील, तर मग इतर गोष्टींकडे आपण काय लक्ष देणार? बाहेर फिरायला जा. म्हणजे आता दिवसभर तर आपण घरातली कामे करतोच,
असतं, मुलांचं स्कूल वगैरे असतं, तर त्यामुळे आपल्याला काही जमत नाही बाहेर जायला. तर त्यामुळे आहेत ना, जेव्हा कधी मुलांना सुट्ट्या असतील, तर त्यावेळेस आहेत ना, आवर्जून बाहेर जात जा, जेणेकरून आपलं माइंडसुद्धा फ्रेश राहतं आणि आपल्याला ना, जेव्हा थोडासा असा ब्रेक मिळतो ना, तर तेव्हा छान वाटतं आणि आपलं माइंडसुद्धा फ्रेश राहतं आणि पुन्हा बॅक टू रुटीन आपण जेव्हा येतो आपल्या रुटीनला, तर त्यावेळेस जी कामे आहेत ना, तर मग ती आनंदाने आपण घरातली जी कामे आहेत, तर ती करत असतो. आता दिवसभर तर आपण घरामध्ये कामच करत असतो, तर काम काही दिवसभर चालूच असतात. आपली काही ना काहीतरी घरातली कामे निघतातच. तर त्यामुळे ना विश्रांतीसाठी थोडासा वेळ जो आहे ना, तर तो देत जा. म्हणजे दिवसभरामध्ये काम केलं, की दुपारी थोडासा आराम करायचा. जेणेकरून कसं आपली बॉडीसुद्धा थोडीशी रिलॅक्स होते. आणि शरीराला थोडासा आराम दिला ना, की शरीरसुद्धा आपलं तंदुरुस्त राहतं. म्हणजे सतत एकसारखं काम करत राहिलं, की कसं काही ना काहीतरी दुखत राहतं. आपले हातपाय दुखतात किंवा बऱ्याच स्त्रियांना पाठण दुखते किंवा कंबर दुखते. असं सतत काही ना काहीतरी चालू असतं. तर त्यामुळे ना थोडासा वेळ जो आहे, तर तो आराम करायचा दिवसभरामध्ये. जो काही वेळ असेल त्यामध्ये थोडासा वेळ जो आहे, तर तो आराम करण्यासाठीच ठेवायचा. आपल्या चुका ज्या आहेत, त्या मान्य करायला शिका. जसं की मी आधी सांगितलं होतं, की प्रत्येकाकडून चूक होते आणि असं नाहीये की एकाकडून होत नाही किंवा दुसऱ्याकडूनच होते, असं काही नसतं. सगळ्यांकडून चुका या होतच असतात. तर त्या चुका ज्या आहेत ना, तर त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. आता व्यक्तींकडून चुका ह्या होतच राहतात, पण त्या चुकांमधून जो शिकतो ना, तर तोच खरा माणूस असतो. एखादी चूक जर तुम्ही परत-परत रिपीट करत असाल, तर मग त्या चुकीचा काहीच अर्थ राहत नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे तुम्ही तिथे चुकताय, तरीसुद्धा तुम्ही ती चूक जर तुम्ही परत-परत करत असाल, तर मग त्या गोष्टीला काहीच अर्थ नसतो. पण जर तुमच्याकडून चुकून ती गोष्ट झाली असेल आणि परत ती तुमच्याकडून होऊ नये यासाठी तुम्ही जर प्रयत्न करत असाल, तर ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो पॉइंट आहे ना, तर तो म्हणजे इतर लोकांशी स्वतःची तुलना करणे थांबवा. म्हणजे बऱ्याचदा आपण पाहतो समाजामध्ये प्रत्येक प्रकारच्या व्यक्ती आपल्याला भेटते. आपल्या आसपास सुद्धा असे बरेच जण असतात, की ती स्वतःची तुलना ना इतरांशी करायला बघतात. म्हणजे जर समोरच्याकडे एखादी गोष्ट आहे, तर मग आपण ती गोष्ट कधी घेऊ, असं प्रत्येकाला वाटत असतं. पण तसं नसतं. जेव्हा तुमच्याकडे ती गोष्ट असेल, तर तेव्हा एखाद्या वेळेस समोरच्याकडे ती गोष्ट नसेल. तर त्यामुळे ना कधी स्वतःची तुलना दुसऱ्याशी करायची नाही. तुम्हाला जसं देवाने घडवलंय किंवा जसं तुमची बुद्धिमत्ता आहे, त्याचप्रमाणे तुम्ही काम करणार आणि जर समोरच्याची तुमच्यापेक्षा जर चांगली असेल, तर त्याच्यात वाईट काय आहे? पण आजकाल काय झालंय ना, प्रत्येकाचं असं असतं, की त्याच्याकडे ती गोष्ट आहे, मग माझ्याकडे पण हवी आहे किंवा अशा पण व्यक्ती भेटतात आपल्याला आपल्या आजूबाजूला, की त्यांच्याकडे एखादी गोष्ट जर असेल आणि ती जर आपल्याकडे नसेल, तर ते काय करतात, आपल्याला कमी लेखायला सुरुवात करतात किंवा त्या गोष्टीचा आपल्याला गर्व दाखवायला सुरुवात करतात. पण असं न करता आपल्याकडे जे आहे, तर त्याच्यात खुश राहायला शिका. जर तुम्ही ह्या गोष्टी स्वतः समजून घेतल्या, स्वतः जर तुम्ही त्या गोष्टी जाणवायला लागला ना, तर तुम्हाला खरंच कळेल, की आयुष्य खूप सुंदर आहे आणि प्रत्येकाची जी लाईफ म्हणतो ना आपण, ती वेगवेगळी आहे. सगळ्यांचं काही सारखं नसतं. प्रत्येकाच्या घरात सुख असतं आणि सुख आलं की त्याच्या मागोमाग दुःखसुद्धा असतं. पण त्या वेळेमध्ये तुम्ही कसं राहताय किंवा त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टींचा कसा सामना करताय, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ज्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी समजतात ना, तर त्याच वेळेस खऱ्या आयुष्याने तुम्ही आयुष्य जे आहे ना, तर ते जगायला सुरुवात केलेली आहे असं म्हणतात. तर त्यामुळे ना कधी छोट्या-छोट्या गोष्टींकडे आयुष्यात लक्ष द्यायचं नाही. म्हणजे जर आपल्याला कोणी काही बोललं किंवा एखादं वाईट बोललं किंवा आता आपली जी सध्याची परिस्थिती आहे, ती थोडीशी बिकट आहे किंवा हलाखीची आहे. तरी पण त्यावेळेस तुम्ही कसं राहताय किंवा तुम्ही आपल्या कुटुंबाला कसं सांभाळून घेताय, हे त्यावेळेस जाणून घेणं खरंच खूप गरजेचं असतं. आणि वेळ काही तिथे थांबत नाही किंवा वेळ काही सारखी नसते सगळ्यांची. प्रत्येकाची वेळ ही बदलत असते. पण जेव्हा आपली वेळ चांगली आहे म्हणून आपण समोरच्याला कमी समजायचं नाही आणि जरी समोरच्याची वेळ चांगली असेल आणि आपली नसेल तरीसुद्धा वाईट वाटून घ्यायचं नाही. तर सुखामागून दुःख तर हे येतच राहणार आणि दुःख आले म्हटल्यावरती सुखसुद्धा आपल्या दारामध्ये नक्कीच येणार. पण त्या काळामध्ये आपण कसं राहतोय किंवा आपण सगळ्या गोष्टी कशा सांभाळून घेतोय, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तर त्यामुळे ना खरंच ज्या छोट्या-मोठ्या गोष्टी असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिका आणि आनंदाने जगा. आयुष्य खूप चांगलं आहे, जगून घ्या. तर आय होप की तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तर तो आवडला असेल. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.